नमस्कार, आप देख रहे हैं HT न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता। तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर। इलेक्ट्रॉनिक कॉइन मशीन जुगार दुकानामध्ये डीबी पथकाची कारवाई। पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरण पथक क्रमांक 1 चे अंमलदार हे दिनांक 15/2/2025 रोजी पोलीस ठाणे परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली की हिंगणघाट येथील आठवडी बाजारातील शिव मंदिरासमोरील कॉम्प्लेक्समधील एका दुकानामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉइन मशीनवर चावीचा वापर करून मशीनवर असलेल्या नंबरवर पैशाचा हात जीतचा खेळ करून विविध आकड्यांवर पैसे लावून हा जीतचा जुगार खेळत आहे अशा विश्वसनीय गुप्त माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांना माहिती देऊन प्रभारी ठाणेदार यांच्या मार्गदर्शनामध्ये खबरे प्रमाणे शिव मंदिर समोरील गेम पार्लरवर पंच व पोलीस स्टाफसह रेड केला असे। यातील आरोपी समीर खुशाल गायकवाड वर्ष 28 राहणार संत वीर भगत सिंग वाड हिंगणघाट हा नागसेन उर्फ सुनील वणकर राहणार वर्धा यांच्या सांगण्यावरून त्याच्या मालकीच्या इलेक्ट्रिक व्हिडिओ गेम पार्लर मशीनवर रोशन सुरेश निमजे अब्दुल जाकीर अब्दुल मतीन दोन्ही राहणार हिंगणघाट यांना खेळवित असताना रंगेहात मिळून आल्याने आरोपी समीर खुशाल गायकवाड यांच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपनीचे 9 इलेक्ट्रॉनिक कॉइन मशीन किंमत 2,70,000 रुपये, 9 नग रेस्ट्रो कंपनीच्या प्लास्टिक खुर्ची किंमत 2700 रुपये, आरोपितांच्या अंगझडती जुगार खेळाचे नगदी 3,250 रुपये असा एकूण 2,75,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे 4 आरोपितांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कुमार कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या निर्देशनानुसार मनोज गव्हाणे पोलीस निरीक्षक हिंगणघाट यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डीबी पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे, पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पोलीस नाईक राहुल साठे, विवेक वाकडे, पोलीस शिपाही मंगेश वाघमारे, आशिष नेवारे, विजय काळे यांनी केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।